त्यांनी जमीन विकले ना, उद्या त्याला ना या भाषेतच बोलतो, त्याला कोण कुत्रा विचारणार नाही. बरोबर आहे. पैसा असणार पण सुख नसणार, मुलं असणार पण ती आंधळी असणार. आजूबाजूला बसलेले असतात पण प्रत्येक जण मोबाईलमध्ये खाली मान घालून आपापला ते बघत असतो, कोणाशी कोण बोलत नसतो. असे खूप सारे जे मैदानी खेळ होत होते ते होत होते. पण आता मी जेव्हा आलोय तर जरी मुलं असली तरी प्रत्येक जण हा मोबाईलमध्ये बुडालेला असतो. जी आता कोकणामध्ये आपल्याला 100% जी शुद्ध हवा आपल्याला ऑक्सिजनली घ्यायला भेटते ती कुठेतरी नाहीशी होऊन जाणार आहे. होणार नाही, 100% होणार आहे. नमस्कार मंडळी, प्रवीण स्पेशल ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, काल आपला प्लॅन झाला होता की आम्ही काल मुंबईला जाणार होतो, म्हणजे आज मुंबईला जाणार होतो. पण आपल्या कोकणाची हीच खासियत आहे की आपण जेवढ्या वेळ गावी येतो तेवढ्या वेळ आपल्याला थांबायचं मन करतं, म्हणजे मुंबईला जाण्याचा आपल्याला कंटाळा येतो. तर आज आपण एक दुसरीकडे जाण्याचा प्लॅन केला आहे. म्हणजे आज आम्ही चाललो आहोत कशेळी बीचला. तर माझ्याबरोबर बघा कोण कोण आहेत. बघा, मागे माझी बहीण आहे, इकडे प्रमोद आहे बघा, आणि इकडे भाऊजी आहेत तिकडे. तर भाऊजी, आपल्याला किती वेळ लागेल तरी साधारण तरी इथे जायला? आडिवऱ्याला जायला आपल्याकडून 20-25 मिनिटं लागतात. अच्छा, अप्रॉक्सिमेटली आहे ना, पाऊण तास लागतात आपल्या इथे जायला, तिकडे कशेळी बीचला. हो, कशेळी बीचला. म्हणजे तरी किती किलोमीटर असेल साधारण तरी इकडून? 30 किलोमीटर असेल. 31 किलोमीटर ना तिथून. म्हणजे आपल्याला ते आडिवऱ्याच्या पुढे आहे ते. आडिवऱ्याच्या पुढे. अच्छा, तर मित्रांनो, आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण आडिवऱ्यामध्ये वगैरे गेलो होतो. तर ते आडिवऱ्याच्या पुढे आहे, म्हणजे इथून एक्झॅक्टली आमच्या इथून ते 30 किलोमीटरपर्यंत आहे. आणि आता बघा वाजले किती, 3:54 म्हणजे 4 वाजले आहेत. तर आपण तिथे सनसेटपर्यंत पोहोचतोय. म्हणजे तुम्हाला एक सनसेट बघायला भेटेल तिथे छान असा. तिथे सनसेट पॉईंट आहे, तो खूप पर्यटक तिकडे सनसेट पॉईंटसाठी येतात. तर आपण खास त्यासाठीच जातोय तिकडे की सनसेट बघण्यासाठी. आणि आपण एक तिथून काहीतरी एक आपण युनिक आयडिया काढली आहे, ती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेनच काय आहे ती. आज आहे ना मजा येणार आहे. आणि आपला हाच प्रयत्न चालला आहे की कोकणामध्ये आहे ना, कोकणातली जी मुलं आहेत की त्यांची आई वडील मुंबईला गेले, तिकडे स्थायिक झाले, पण मुलांनी गावाकडे वळावं, हा आपला एक मोटो आहे. आणि हळूहळू तो नक्कीच होणार, ते शक्य होणार. आज नाही पण नक्की येत्या भविष्यामध्ये आहे ना ही गोष्ट नक्कीच होणार आहे. आता प्रवीण बघा ना, आला होता 4 दिवसासाठी आणि आता त्याला 8 दिवस झालेत. ॲक्च्युली जत्रेसाठी मी आलो होतो. आणि एक जत्रा काय आमच्या इथे 1.5 दिवसाची असते. ते 1.5 दिवसाची जत्रा झाल्याच्या नंतर आम्हाला लगेचच जायचं होतं. हे बघा, इथून आली बघा, राजापूर कोतापूर बस आली. इकडे रोड पण खूप नॅरो आहेत, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग करताना खूप सावधानीगिरी बाळगावी लागते. तर जत्रेसाठी मी आलो होतो 1-2 दिवसासाठी. 1-2 दिवसाचीच आमच्या इथे जत्रा असते. तर 1-2 दिवस करून लगेच आम्ही 3ऱ्या दिवशी निघणार होतो. पण 3ऱ्या दिवशीचा 4था दिवस झाला, 4था दिवसचा 5वा दिवस झाला. आता जवळजवळ आठवडा व्हायला आला आहे. पण आम्हाला काय मुंबईला जायचं काय अजून होत नाही आहे. असं वाटतं की इथेच राहावं. हीच तर आपल्या कोकणाची खासियत आहे. पण तेच घातलंय, हे बघा, सेव्ह कोकण. कोकण सेव्ह करा. काय दिलंय बघा, रिफायनरी हटवा, कोकण वाचवा. तर मित्रांनो, तुम्ही पण ह्याला सपोर्ट करा. जर रिफायनरी वगैरे जर आपल्या कोकणामध्ये जर आली तिथून, तर पूर्ण कोकणाचा नायनाट होणार आहे. जे आपले शुद्ध कोकण आहे तेच आपल्याला, नैसर्गिक कोकण आहे तेच आपल्याला पाहिजे, जेणेकरून हे कोकणातलं जीवन हे कोकणातच राहिलं पाहिजे. आणि जर रिफायनरी वगैरे तिथे आले तर पूर्ण वाट लागून जाणार आहे तिथे. तर आता आपण खडकवासला पोचलो आहे. आपण घरं वगैरे आपण मागच्या मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल ना, तर तुम्ही आवर्जून बघा तो व्हिडिओ. तिथे तुम्हाला हे सर्व मातीची व कौलारू घरे वगैरे, हे जुनं बांधकाम वगैरे, हे सर्व तुम्हाला तिकडे पाहायला भेटणार आहे त्या व्हिडिओमध्ये. प्रवीणनी मगाशी सांगितलं की काहीतरी युनिक आहे, तर आम्ही घेतलंय पतंग. दाखव पतंग प्रणाली. मागे ठेवलंय बघा, दाखव तिकडे कॅमेरा. पतंग हे बघा, पतंग घेतलंय. आणि का घेतले तेही तुम्हाला सांगतो. हे बघा, थोडंसं असा कॅमेरा घे. की पतंग उडवायचं कारण का, मकर संक्रांत झाली, आज दिनांक 7 आता फेब्रुवारी महिना आता उजाडेल. आज 31 तारीख आहे, 31 जानेवारी 2024. तर माझा एक मोठं आहे की आपल्या कोकणातले जे मुलांना खूळ लागल्या मोबाईलमध्ये राहायचं, ते विसरून जावं. आणि मैदानी खेळ, पतंग
अशा या गोष्टींमध्ये येणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक गावामध्ये टॉवर आल्यामुळे बघा विकास झाला, पण त्यामुळे मुलं अक्षरशः 80% पेक्षा जास्त मुलं थोडेसे वाया गेलेले आहेत, मोबाईलच्या युगामध्ये हरवले आहेत, पूर्ण दिवस मोबाईलमध्ये असतात. तर ते न राहता असं काहीतरी ऍक्टिव्हिटी केलात तर सगळ्यात बेस्ट आहे, असा हा माझा प्रयत्न आहे. कारण की आता ही जी मुलं पुढे गेली त्यांना आपण मागे आणायला नाकी न येणार आहे. कारण की पुढे मुलं, कोकणातली मुलं शिकणार नाही, आणि हाच मोठा काहीतरी षडयंत्र आपल्या कोकणामध्ये काय म्हणतात त्याला लादला जातोय. कारण की कोकणातली मुलं शिकली तर प्रॉब्लेम होईल, शिकू नये म्हणून हा मोबाईलचा एवढं युग धावत आलेलं आहे. मोबाईलमधून बाहेर येणं गरजेचं आता, आणि आई वडिलांनी पण जास्तीत जास्त लक्ष द्यावं, हा महत्त्वाचा मेसेज आहे. तर मित्रांनो बघा, भाऊजींनी खूप असा महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा मेसेज सांगितला आहे. खरंच आपण ह्या मोबाईलच्या दुनियेतून, मोबाईल ही काळाची गरज झाली आहे आता. कारण की आपल्याला कुठे इमर्जन्सी कॉल वगैरे लावायचा असेल आणि कुठल्या गोष्टी जर करायच्या असतील, बँकेचं काम म्हणा किंवा कुठलं काम म्हणा, हे लगेचच होतं. पण जसे त्याचे फायदे आहेत तसे त्याचे नुकसानही आहेत, तोटेही आहेत. जसं पूर्वीचा जो फील होता, म्हणजे आपल्या घरी एकत्र एक टी व्ही वगैरे असायची, पूर्ण फॅमिली वगैरे एकत्र बसून आपण टी व्ही वगैरे बघत होतो, ते आता कुठेतरी मिस झालं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे प्रत्येकजण, आपण जर मित्र जरी एका चव्हाट्यावरती आपण जरी बसलो तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतात, आजूबाजूला बसलेले असतात, पण प्रत्येकजण मोबाईलमध्ये खाली मान घालून आपापलं ते बघत असतो, कोणाशी कोण बोलत नसतो. ह्या गोष्टी कुठेतरी मागे पडत चालल्या आहेत. तर त्याच्यामुळे कसं, आपण हे मोबाईल ज्या वेळेला आपण इम्पॉर्टंट आहे त्याच वेळेला जर घेतले, आणि जेव्हा आपण एकत्र येतो त्यावेळी फक्त आपल्या कुठले तरी चांगलं काम करण्याचा आपण जर निर्णय घेतला तर नक्कीच आपल्या गावचा किंवा आपण जिथे राहतो ह्या ठिकाणाचा विकास व्हायला मदत होईल. म्हणजे जसे मोबाईलचे फायदे आहेत तसे नुकसानही आहेत. ते आपल्यावरती आहे की मोबाईल आपण कितपत वापरावा आणि कितपत त्याचे हे करावे. ते आहे, आपल्या वेळी काय नव्हतं. हां, त्यावेळेला तेवढी स्मार्ट सिटी झाली नव्हती. आणि आता जी झालंय ना, आता सगळीकडे मुलं अक्षरशः आहे ना, पुस्तकं पण आहे ना, पहिला आपण वाचायचो हां, आणि लिहायचो वगैरे, आता सगळं ऑनलाईन आहे. सगळं ऑनलाईन. त्यामुळे ना मुलांना, काय म्हणताय तू? मुलांचा अभ्यास पण आता ऑनलाईन येतो. हा, सर्व ऑनलाईनच आहे ना. गृहपाठ करायचो घरी, ते आता शिक्षक त्यांना ऑनलाईन मोबाईलवरती देतात. त्यामुळे मुलं मोबाईलमध्ये त्यामुळे जास्त अट्रॅक्टिव्ह होतात. त्यासाठी अभ्यास करायला पण मुलं मोबाईलमध्येच बघतात आहे, आणि आपण ते पुस्तकी वाचन घेतलेलं आहे. हा फरक आहे त्या काळातल्या पिढीचा आणि हा आत्ताच्या मुलांमध्ये. खूप फरक झालाय. आणि सांगायचं म्हटलं ना की भविष्यामध्ये कोकणामध्ये, मी तर सांगेन कारण की मी कोकणातला आहे, तर माझा पहिला हक्क पडतो कोकणातल्या मुलांना पुढे आणायचं. तर एक असं वाटतं की पुढे भविष्यामध्ये ना कोकण नक्की 100%, 101% नाहीसं होणार आहे. कारण की मोबाईलमध्ये प्रत्येक जण काय करणार, हे जे स्वर्ग आहे ना हे विसरून जाणार. कारण की फॉरेन कंट्री सारखं इथे जगायला बघणार, आणि जे जमिनी आहेत ते विकल्या जाणार किंवा त्या नष्ट केल्या जाणार, आणि तिथे काहीतरी वेगवेगळ्या मेट्रो सिटी सारखं काहीतरी जीवनशैली जगायचा प्रयत्न करणार. पण सगळं जीवन शून्यमध्ये काउंट होणार आहे. पुढे भविष्यामध्ये खूप मोठं संकट येणार आहे हा कोकणावर. म्हणजे आपली कोकणाची जी लाईफस्टाईल आहे हे असं म्हणताय तुम्ही, कुठेतरी ती मागे राहणार आहे. नाही, मागे राहणार नाही, पुढे जाणार, पण त्याला व्हॅल्यू झिरो. अच्छा. पैसा असणार पण सुख नसणार, मुलं असणार पण ती आंधळी असणार. कारण की मोबाईलच्या युगामध्ये हरवून त्यांना मोठा भिंगाचा चष्मा लागलेला असणार. बरोबर. आणि त्याला प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जावं लागणार. हे 100% लिखित आणि हे लिहून देतो मी तुम्हाला. पुढे भविष्यामध्ये ही गोष्ट कोकणामध्ये होणार. मित्रांनो, म्हणूनच तुम्हाला सांगतो की मोबाईलचा वापर आपण जेव्हा पाहिजे त्याच वेळेला केला पाहिजे. आणि तुम्हाला पण सांगतो की जे आई वडील आहेत त्यांची जी मुलं वगैरे असतील, पाठीमागे मुलं, ती जी मुलं आहेत बघ दाखव प्रणाली. ते बघा, आम्ही इथे थोडा वेळ गाडी त्यासाठीच थांबले. ते बघा, तो एक मुलगा तुम्हाला दिसतोय की नाही बघा, याच्यातून तिथे बसलाय बघा, तिकडे मुलगा. थोडंसं मागे रिवर्स घे, तिकडून घे, मागून घे, बाजूने येणार. बरोबर, जरा मागे स्क्रीनला आपला अजून हे बघा ही अशी हे आहेत बघा, दिसलं? नमस्कार. काय गेम चालू आहे, काय टीव्ही बघतोय? मोबाईलवर गेम चालू आहेत. गेम चालू आहेत काय? चला
नाही, आपल्या कोकणातल्या मुलांनी मोबाईल पेक्षा शिक्षण घेणं गरजेचं आहे, बरोबर ना? चला येऊ. तर हे बघा, हेच मेन आहे की आपल्याला हे दाखवायचं आहे का, कारण की आता बरेच ठिकाणी आहे ना मुलं, हे बघा आपल्याकडे कोकणामध्ये 400 रुपये रोज आहे. तो रोज 400 रुपये बिचारे आई वडील कष्टाने करतात. बघा माझे वडील भले मुंबईला असले, चांगल्या कामावर होते, त्यावेळी ते आमचे पॉसिबल होतं. मुंबईला जे व्यक्ती काम करतात, पण गावाकडे जे व्यक्ती काम करतात त्यांना नाही होत एवढं. तर तसं पालकांनी पण एक विचार करावा आणि पुढे त्यांचं म्हणजे चांगलं घडावं आणि पुढे गेलात तर त्याचं भवितव्य चांगलं होणार आहे. माझे कोण दुश्मन नाही आहे, पण हे का सांगतोय प्रवीणच्या व्हिडिओमधून, कारण की प्रत्येकाचा व्हिडिओ कोणाचा व्हायरल होईल सांगता येणार नाही. प्रवीण, तू आज 4-8 दिवस राहिला, तुला काय वाटलं कोकणातल्या मुलांबद्दल? जे म्हणजे खरंच एक जेन्युनली सांगतो मी, कारण की आम्ही पण ज्या वेळेला लहान होतो तेव्हा आई वडील वगैरे आम्हाला मोस्टली शिमगा म्हणा, गणपती म्हणा, किंवा एक शाळेची सुट्टी आपल्याला मे महिन्यामध्ये पडते, जी वेकेशन आपण बोलतो, त्यावेळेला आम्हाला गावी घेऊन यायचे. पण त्यावेळेला सर्व मैदानी खेळ होत होते. क्रिकेट खेळायचो आम्ही, लपाछुपी खेळायचो, असे खूप सारे जे मैदानी खेळ होत होते ते होत होते. पण आता मी जेव्हा आलो आहे तर जरी मुलं असली तरी प्रत्येकजण हा मोबाईलमध्ये बुडालेला असतो आणि पूर्ण त्या शांतता असते, म्हणजे ते खेळ कुठे आपल्याला बघायलाच मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळे वाटतं की आपण नक्की गावी आलो की कुठे आलो आहे. म्हणजे जी पहिली जी मजा होती ती पूर्ण संपून गेलेली आहे, काहीच बाकी राहिलेली नाही आहे. हे सुंदर एवढं निसर्ग पडलाय आपल्या कोकणामध्ये, एवढं भरभरून दिलं देवाने, तर त्याचा चांगला वापर करून घेणं गरजेचं आहे. मोबाईल पाहिजे, पण कधी पाहिजे? 10वी झाल्यानंतर. आणि गव्हर्नमेंटने पण एक विचार करावा की वर्क फ्रॉम होम तुम्ही देताय गावच्या मुलांना पण, तर हे तुम्ही एक चुकीचं करताय. काय होतं की मोबाईल टॉवरवाले आहेत, म्हणजे जे मोबाईल प्रोव्हायडरवाले आहेत ते श्रीमंत होतात आणि जो गरीब आहे तो गरीब वर्ग अजून गरीब होत चाललाय. पण तो विचार नाही केला. आपल्याकडे काय आलंय माहितीये, पैशासाठी लोक आहेत ना जमिनी विकत सुटलेले आहेत. म्हणजे कधी त्यांनी पैसा बघितला नाही ना मुळामध्ये, त्याच्यामुळे तो हा मोठा प्रॉब्लेम होतो. पैसा न बघितल्यामुळे त्यांना पटकन झटपट लाख रुपये येत आहेत, 4-4, 5-5 लाख रुपये. पण त्यांना माहित नाहीये हे 4 लाख रुपये आहेत ना वाळवी सारखे आहेत, हळू आयुष्य बर्बाद करून टाकणार आहे. आता प्रत्येकाने जर असे कोकणातल्या जमिनी वगैरे अशा विकल्या, आपल्याला ज्या जागा आहेत ज्या वाडवडिलांनी आपल्या ठेवल्या आहेत आणि अशा जागा जर विकल्या तिकडे, तर आपण ज्याला जागा विकतोय तो आपण जसे त्याच्यामध्ये झाडं आहेत किंवा काय लावलेले आहेत आपल्या वाडवडिलांनी, तो ती झाडं तशीच ठेवेल का याची काही गॅरंटी नाही. आणि ज्यांनी जमीन विकले ना उद्या त्याला ना या भाषेतच बोलतो, त्याला कोण कुत्र विचारणार नाही. बरोबर आहे, कारण की कसं त्याच्याकडे काही नसणार स्वतःचं दाखवण्यासारखं, आणि त्या जमिनी मोस्ट ऑफ आपल्या इकडचं कोणच घेणार नाही, परप्रांतीय घेणार. परप्रांतीय घेतल्यामुळे ते त्यांच्यावरती ते जमिनी विकत घेतल्यामुळे ते मालकी हक्क दाखवणार आणि तिथे त्यांना पाहिजे त्या गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ उद्या फॅक्टरी वगैरे कुठे टाकली किंवा काय टाकली तर त्याच्यातून प्रदूषण होणार, कारण की आजूबाजूची झाडं कापलेली असणार. म्हणजे जी आता कोकणामध्ये आपल्याला 100% जी शुद्ध हवा आपल्याला ऑक्सिजन घ्यायला भेटते ती कुठेतरी नाहीशी होऊन जाणार आहे. होणार नाही, 100% होणार आहे. आणि ह्याला कारणीभूत आपणच लोक असणार आहे. आणि ज्या लोकांना खूळ लागलाय ना, हे थांबलं पाहिजे यार. हे आमचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज लोक जत्रेसाठी मुंबईवरून गावी येतात, उद्या बघा आपल्या हिंदू संस्कृती जे सण आहेत ना ते दिवसेंदिवस हळूहळू कमी होत चाललेत. त्याला कारणीभूत पैसा, कारण की जो माणूस सगळा पैशाचा मागे धावत सुटलेला आहे. बरोबर. आणि आपली संस्कृती, आपले देव आणि सगळं हे विसरत चाललेलं आहे. ज्यावेळी देवाला विसरला त्यावेळी नक्कीच कलयुग निर्माण होणार. बरोबर. निसर्ग आपल्या अंगावर कुठली गोष्ट घेतच नाही. आपण जर निसर्गाला त्रास देणार तर निसर्ग त्याचं काम करतोय बरोबर, पण आपण विल्हेवाट लावतो. जर आपण त्याला त्रास देणार तर तो आपल्याला देणारच.